आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालय नाशिक आणि प्रॉलिफिक लँग्वेज सोल्युशन्स नाशिक या 2 संस्थांनी आयोजित केलेल्या या अक्षरब्रह्म व्याख्यानमालेमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून मी स्वागत करते. तर आज आपण या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या 10व्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने भेटत आहोत. तर याआधी आपण आपल्याकडे कोण-कोण वक्ते इथे बोलून गेलेले आहेत आणि त्यांनी कुठले विषय मांडलेले आहेत, याची एक थोडक्यात फक्त तुम्हाला माहिती देते. तर संस्कृत वर्णोच्चारशास्त्र आणि स्तोत्र आणि सूक्त यांचा तुलनात्मक अभ्यास या 2 विषयांवरती 2 व्याख्यानं झाली आपल्याकडे डॉक्टर अनिरुद्ध मंडलिक सर यांची. त्यानंतर गीता परिचय हे आपल्याकडे व्याख्यान झालं, जे प्राध्यापक अंकित राबल यांनी दिलेलं आहे. नंतर भारतीय तत्वज्ञानाचा परिचय या विषयावरती डॉक्टर रुद्राक्ष साक्रीकर आपल्याकडे बोललेले आहेत. नंतर पंचमवेद पुराण या विषयावरती श्रीयुत प्रशांत पंचभाई यांनी आपल्याकडे व्याख्यान दिलेलं आहे. नंतर रामाकडून रामाकडे या विषयावरती प्राध्यापक सच्चिदानंद कानेटकर सर बोललेत. नंतर महाभारतातील गीता सप्तक इथे या विषयावरती प्राध्यापक प्रणव गोखले यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. नंतर वेदांत संप्रदाय पंचकम या विषयावर डॉक्टर रुपाली कविश्वर आपल्याकडे बोलल्या आहेत. आणि आता जे डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे जे व्याख्यान झालं, त्याचा विषय होता संस्कृत कोशवाङ्मय, ओळख आणि संशोधनात वापर. आणि याच्यावरती डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी मॅडम आपल्याकडे बोलल्या. आणि आता ही 9 व्याख्यानं झाल्यानंतर आपण या 10व्या व्याख्यानाकडे आज वळत आहोत, ज्याचा विषय आहे नाट्यशास्त्राचे अंतरंग. आणि आपल्या आजच्या वक्त्या ज्या आपल्याला लाभलेल्या आहेत, त्या आहेत डॉक्टर विनया क्षीरसागर. खरं तर यांच्याबद्दल काय बोलावं हे मला सुचत नाही, कारण नाव खूप मोठं आहे आणि सगळंच या नावातून आपल्याला कळतंय. पण तरी सुद्धा एक फॉर्मॅलिटी म्हणून मी थोडंसं सांगते, की त्या एम.ए. पी.एच.डी. संस्कृत आहेत. तसंच त्याच्यासोबत त्यांचं एम.ए. भाषाशास्त्र पण झालेलं आहे. त्या पी.एच.डीच्या मार्गदर्शिका म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्या माजी विभागप्रमुखा होत्या डेक्कन महाविद्यालयामध्ये, डेक्कन युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या. आणि त्याचबरोबर त्यांची वेगळी आणि आजसाठी अतिशय महत्त्वाची ओळख म्हणजे की त्या सुप्रसिद्ध संस्कृत नाटक लेखिका आहेत आणि संस्कृत कवयित्री आहेत. तर ही त्यांची सगळ्यात अनोखी आणि आपल्यासाठी आवडती अशी एक ओळख आहे. तर अजून काही अधिक वेळ न घेता मी बाईंना अशी विनंती करेन, की त्यांनी आम्हाला या विषयावरती मार्गदर्शन करावं. धन्यवाद. बाई तुम्ही अनम्यूट करा तुमचा माईक. तस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. माझ्या सर्व गुरूंना नमस्कार करून नाट्यशास्त्राचे अंतरंग या एका वेगळ्या विषयावरती थोडस काहीतरी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण नाट्यशास्त्र हे एवढं मोठं काम आहे की ज्यामध्ये नाट्याच्या अनुषंगाने म्हणजे नाटकाच्या अनुषंगाने इतके विषय सांगितले की विषय वाचताना आपल्याला काही वेळेला कंटाळा येऊ शकतो. ज्यांना नाट्यशास्त्रामध्ये फारसा रुची नाही पण नाट्याची आवड आहे, अशा सगळ्यांसाठी हे नाट्यशास्त्र खूप महत्वाचं आहे आणि खूप इंटरेस्टिंग ज्याला म्हणता येईल असं हे काय म्हणूयात आपण त्याला, पुस्तक तर नाही म्हणता येणार, अशी ही संहिता आहे असं म्हणू. मी संहिता शब्द मुद्दाम वापरतेय. संहिता म्हणजे जो ग्रंथ फक्त ग्रंथ म्हणून लिहिला गेलेला नसतो, तर त्या ग्रंथामध्ये अनेक विचार, अनेक परंपरा एकत्र गुंफलेल्या असतात आणि संकलनात्मक असं त्याचं स्वरूप असतं. माझं विधान खूप धाडसी वाटेल काही वेळेला, कारण आपण भरत मुनींचं नाट्यशास्त्र, भरताचं नाट्यशास्त्र, भरत नाट्यशास्त्राच्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपाने त्याचा संदर्भ देत असतो. आणि सुरुवातीलाच इतकं मी धाडसाचं विधान करतेय
म्हणजे जसं उलगडत जाईल तसं तसं तुम्हालाही लक्षात येईल की नाट्यशास्त्र हे एकाचं कर्तृत्व नाही. भरत मुनींनी अनेक त्यांच्या आधी असलेल्या परंपरा, असलेले विचार आणि असलेल्या प्रयोगाच्या पद्धती सुद्धा एकत्र करून त्याच्यावरती काही विचार व्यक्त केले. त्या संदर्भात जे श्लोक त्यांच्या काळामध्ये प्रचलित होते, त्या सर्व श्लोकांचे अनेकदा संदर्भ देऊन, त्या सर्व श्लोकांची उद्धरण सुद्धा देऊन, अत्र आर्ये भवतः, अत्रापि भवति, अत्र श्लोकाः भवन्ति, अत्र श्लोकाः, असं म्हणून इतके संदर्भ दिलेत त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये, की त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येईल, की भरत मुनी प्राचीन सूरी जे आहेत, त्याची परंपरा थेट ब्रह्मदेवापर्यंत जाऊन पोहोचते. त्या सगळ्या देव सदृश, देव समान अशा सर्व पूर्वसुरींचा उल्लेख करतात आणि या पूर्वसुरींची मतं नोंदवून ठेवतात आणि हे खूप महत्वाचं रिडॅक्शनचं किंवा कंपायलेशनचं असं काम इतक्या पूर्वीच्या काळी झालेलं आहे, त्यांनी केलेलं आहे. आणि त्यासाठी परंपरा सांगते किंवा नाट्यशास्त्रात जसा उल्लेख येतो तशा त्यांच्या 100 पुत्रांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. आता 100 ही संख्या इतक्या वेळेला वापरली जाते की शतक. त्यांनी तप किती केलं, पुराणांमध्ये खूप गोष्टी येतात. अमुक ऋषींनी तप केलं, अमुक त्यांनी असं केलं, तसं केलं. तो दूर गेला, परदेशी गेला. किती वर्ष गेला? 100 वर्ष तो दूर होता. ऋषींनी तप किती केलं? अनेक 100 वर्ष त्यांनी तप केलं. शतम समाहा असं ज्या वेळेला म्हणतात, त्यावेळेला ते 1 100 1 0 0 ही संख्या अभिप्रेत नसते. पुष्कळ असा त्याचा अर्थ असतो. आणि पुष्कळाची मर्यादा, सगळ्यात लहान मर्यादा पुष्कळपणाची, म्हणजे उच्चतमाची किमान मर्यादा काय होती तर 100 होती. त्यामुळे त्यांचे अनेक पुत्र होते. पण पुत्र होते म्हणजे शंका घेण्यासारखी गोष्ट नाही. तर शिष्य जे होते त्यांचे, त्या सगळ्यांनाच पुत्र म्हटलं जात असे कुठल्याही शास्त्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट की कोणतंही शास्त्र हे देवांपासून सुरू होतं अशी आपली परंपरा सांगते. इथे सुद्धा भरतनाट्यशास्त्राची सुरुवातच म्हणजे आपण परंपरेने आणि रूढीने असं म्हणतो की भरतनाट्यशास्त्र, पण खरंच ते भरतनाट्यशास्त्र आहे का, हा विषय आपण लक्षात घ्यायचा नाही. कारण ते भरतांचं नाट्यशास्त्र आहे. मग हे भरत कोण होते? पुराणांमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्या भरतांच्या. भरत सॉरी शंतनू किंवा जो कुरुवंश आहे त्याची सुरुवात शकुंतलेचा पुत्र हा तर प्रख्यात भरत होताच होता की ज्याच्यावरनं त्या भारतवर्षाला भारत हे नाव मिळालं. हा भरत खूप प्रसिद्ध होता. पण हे भरत मुनी आहेत. म्हणजे काय आहे? मौनात मुनीही असंही म्हटलं जातं आणि मननात मुनीही असंही म्हटलं जातं. म्हणजे काहीतरी एका विषयावरती विचार करणारी ही अधिकारी व्यक्ती होती किंवा ही एक अधिकारी संस्था होती. ज्या संस्थेमध्ये नाट्य आणि तदनुषंगिक जे काही विषय असतील, त्याला उपयोगी पडणारे काही उपयोजित विषय आणि कला असतील, त्या सर्वांवरती आलोडन करून नाट्याच्या दृष्टिकोनातनं त्यांचा कसा उपयोग होईल आणि प्रयोग करताना नेमकं नाटक कसं सादर करायचं याविषयी विचार करणारी एक अधिकारी व्यक्ती होती भरत म्हणजे. भरतांनी नाट्यशास्त्रामध्ये काय काय सांगितलं हे तर आपण बघणारच आहोत. पण नाट्यशास्त्र का सांगावं असं वाटलं? कारण महत्वाचं म्हणजे आज ज्याला आपण रेकॉर्डिंग किंवा ऐवज तयार करणं, मी नाव विसरले आता इंग्लिश मधलं त्याला जे काही म्हणतात ते, तर दस्तावेजीकरण ज्याला म्हणतात डॉक्युमेंटेशन, ते डॉक्युमेंटेशन करण्याचं खूप महत्वाचं काम इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये झालं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. साधारणतः इसवी सनाचं 2रं-3रं शतक हा दस्तावेजीकरणाचा किंवा डॉक्युमेंटेशनचा काळाची सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो. या हा सूत्रवाङ्मयाचा पण काळ आहे. पण ही सूत्र सुद्धा कुठलंही तत्वज्ञान, कुठलंही दर्शन किंवा कुठलीही एक विचारधारा सुसूत्र स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न झाला, तो हा काळ आहे.
इथपासून सुरुवात झाली. त्यामुळे कोणत्याही दर्शनांची जी मूळ सूत्र आहेत, सूत्र वाङ्मय आहे. मग मीमांसा सूत्र असू देत, न्यायसूत्र असू देत, नाहीतर सांख्यसूत्र असू देत किंवा पूर्व आणखीन कोणतीही न्यायवैशेषिक आहे. जी 6 दर्शनं आहेत. ही 6 दर्शनं आपल्याला ज्या सूत्र स्वरूपात मूळ विचार म्हणून मिळतात, तो हा काळ आहे. तसं हे सुसूत्रीकरण झालं, नाट्यविषयक जे काही विचार होते त्यांचं आणि हे सुसूत्रीकरण फक्त श्लोकबद्ध स्वरूपात झालं. म्हणून त्याला नाट्यसूत्र न म्हणता त्याला नाट्यशास्त्र म्हटलं. पण एक आपल्याला खूप गमतीची गोष्ट मला इथे सांगायची आहे, की पतंजली तर असूच दे. पतंजलीने ज्यावर महाभाष्य लिहिलं, त्या वार्तिकांचा मूळ जो पाणिनीची सूत्र, त्याच्यामध्ये भिक्षू सूत्रांचा जसा उल्लेख येतो, तसा नटसूत्रांचाही उल्लेख येतो. म्हणजे नटांसाठी जे कोणी प्रयोग करत होते, त्यांच्यासाठी काही विचार सूत्ररूपाने त्यावेळेला प्रचलित होते. हे जे प्रचलित असलेले वेगळे वेगळे विचार होते आणि पतंजलीच्या काळात तर महाभाष्यामध्ये नाटकांचा उल्लेख येतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी नाटकं आहेत, त्यातल्या 2 नाटकांचा ब्रह्मध्वज आणि असंच एक नाटक जे होतं, त्याचा उल्लेखही येतो. म्हणजे नाटकाची परंपरा, नाटकांचे प्रयोग चालूच होते. आता प्रसार मासिकाचा संस्कृत नाट्य विशेषांक निघणार आहे फेब्रुवारीचा, तो रवाना पण झाला. त्याच्या मुखपृष्ठावरती 2ऱ्या किंवा 3ऱ्या इसवी सन पूर्वीच्या काळातलं नाट्यगृह शिलांमध्ये खोदलेलं सीता बेंगारा असं त्या स्थळाचं नाव आहे. तिथे संपूर्ण डोंगरामध्ये नाट्यगृह खोदलेलं आहे. ओरिसामध्ये सुद्धा आणखीन अशाच एका ठिकाणी खोदलेलं नाट्यगृह जे अर्धवट सोडून दिलं आहे असे सापडतात. म्हणजे नाटकं सादर करण्यासाठी आसनांची आणि स्थानाची व्यवस्थाही केली जात होती आणि त्याच्याबद्दल काही निर्देशही केलेले होते. ते आपल्याला पुरातत्वाचा पुरातत्वशास्त्राचा जर अभ्यास अधिक तपशिलाने केला, तर ही सर्व माहिती आपल्या समोर येते. म्हणजे काय आहे? नाटक का आणि नाट्यशास्त्र, त्याचं शास्त्र का करावं असं वाटलं? त्याच्यासाठी नाट्यशास्त्राची जी उत्पत्ती झाली, नाट्यशास्त्राची सुरुवात झाली, ती कशामुळे झाली हे सांगणारी कथाच नाट्यशास्त्राच्या सुरुवातीला आहे. म्हणजे गंमत बघा हां, नाट्यशास्त्राच्या सुरुवातीला नाट्यशास्त्राची सुरुवात कशी झाली किंवा नाटकाची सुरुवात कशी झाली, याची खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तपशील मी जास्त सांगत नाही. पण त्रेतायुगामधले जे काही धर्म होते, धर्म म्हणजे काय? आचरणाच्या पद्धती. तर जे काही रोजच्या आचरणाच्या पद्धती होत्या, त्याच्यामध्ये लोकांच्या मनात आजच्या भाषेत बोलायचं तर कली शिरला. युग त्रेतायुग होतं, त्यामुळे कलियुग म्हणता येणार नाही. काहीतरी अत्रेता असा एक एलिमेंट शिरला त्याच्यात असं म्हणू आपण. मग काम, क्रोध, ईर्ष्या यांच्या आहारी लोक जायला लागले. त्याचबरोबर एक मिनिट हां फक्त. काम, क्रोध, ईर्ष्या यांना बळी पडले. रागद्वेषाला बळी पडायला लागले. म्हणजे आत्ताच्या ज्या मानवी भावभावना आहेत, आत्ताच्या म्हणा किंवा एकूणात नैसर्गिक ज्या मानवी भावभावना आहेत, त्यांचं आक्रमण झालं माणसांवरती. फक्त माणसांवरती नाहीये आणि जम्बूद्वीपावरती आक्रमण कोणाचं झालं? हे सांगताना खूप छान वर्णन केलंय त्यांनी, की त्याच्यामध्ये देव, यक्ष, राक्षस, गंधर्व या सगळ्यांनी जम्बूद्वीपावर आक्रमण केलं. का आक्रमण केलं आणि त्यांच्यात देव कसे आले? ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण देव म्हणजे आज आपल्या मनामध्ये किंवा एकूण बाकीची पुराण वगैरे वाचून देव ही जी काही संकल्पना आपल्या मनात तयार झालेली आहे, त्याच्याहून थोडासा वेगळा विचार आपल्याला करायचा. तैत्तिरीय उपनिषदामध्ये उपदेश करताना सांगितलंय, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. देव म्हणजे काय आहे? जे विशेष गुणांनी चमकतात. दिव धातू आहे. या शब्दापासून देव हा शब्द तयार झाला, या धातूपासून. दिव म्हणजे काय? प्रकाशमान असणे, चमकणे, ज्याच्यापासून देव म्हणजे स्वर्ग हा शब्द तयार झाला. म्हणजे कोणीतरी समाजातलं महत्वाचं आहे की ज्याला मान मिळतो. असे जे माननीय व्यक्ती आहेत,
त्यांना देव म्हटलं जातं. पण म्हणजे आईला देव माना म्हणजे काय आहे? आईला मान द्या. आईला मान देणारे असे तुम्ही व्हा. वेगळ्या प्रकारचा समास येतो. वडिलांना मान देणारे असे तुम्ही व्हा. म्हणजे साध्या भाषेमध्ये त्यांना मान द्या, त्यांना मान द्या वगैरे. तर इथे काय सांगितलंय त्यांनी? देव, दानव, गंधर्व, यक्ष, रक्षो, महोरगैः. देव, दानव, गंधर्व, यक्ष, राक्षस आणि नाग. हे काय आहे? हे प्राणी नाहीयेत. पिशाच या सगळ्या विशिष्ट योनी आहेत. विशिष्ट प्रकार आहेत किंवा विशिष्ट जमाती आहेत. पृथ्वीवर राहणारे, मानवांच्या जवळ असणारे. मग देव जास्त वर्षे आहेत किंवा जास्त त्यांना प्रतिष्ठा आहे. मानव साधे आहे. यक्ष जे काहीतरी किमया करणारे आहेत, वेगवेगळी रूपं घेणारे आहेत किंवा शारीरिक दृष्ट्या जे थोडेसे वेगळे आहेत. असेच हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे लोक होते, त्यांनी जम्बूद्वीपावरती आक्रमण केलं. आक्रांतम असा जो जम्बूद्वीप आहे, भारतवर्ष आहे, ते आक्रांत झालं या सगळ्यांनी. त्यामुळे तिथे दुःख, ईर्ष्या, क्रोध या सगळ्या मानवी भावनांना अधिकाधिक आराम मिळायला लागला. आणि त्यामुळे देवांनाच असं वाटायला लागलं की काहीतरी आम्हाला पाहिजे. आता हे देव कोण आहेत? तर हे यांच्यातलेच देव आहेत. आणखीन कुठले तरी देव आहेत. कदाचित हेच देव असतील पृथ्वीवरचेच, की त्यांना वाटायला लागलं की आम्हाला काहीतरी मनोरंजन पाहिजे, मनोरंजनात्मक पाहिजे. त्यांनी काय सांगितलं? ब्रह्मदेवाकडे ते गेले. आता परत ब्रह्मदेव म्हणजे काय? सर्व निर्माण करणारा आहे तो. त्याच्याकडे ते गेले आणि म्हणले आम्हाला खेळलं पाहिजे. शब्द इतका छान वापरलाय, क्रीडनीयकम. खेळणं पाहिजे आम्हाला, पण साधं खेळणं नाही, आवाज करणारं, खुळखुळा नको, वाजवायचं खेळणं नको. तर ते कसं पाहिजे? दृश्यम श्रव्यम च यद्भवेत. हे दृश्यही असेल म्हणजे दिसायलाही छान असणार आहे आणि कानालाही जे गोड वाटेल. म्हणजे काय आहे? नाटकाचं स्वरूप त्यांनी सांगितलंय. भरत मुनींनी किंवा ज्यांनी हे श्लोक एकत्र केले त्यांनी तरी, नाहीतर हे श्लोक ज्यांनी निर्माण केले त्यांनी तरी. ही जी कथा आहे ना, ही खूप मनोरंजक आहे. त्यामुळे आपल्याला आत्ताचं नाटक आहे त्याचं शास्त्र म्हणजे काहीतरी असं करा तसं करा असा विचार करायचाच नाहीये. तर या कथेमधनं आपल्याला नेमकं काय कळणार आहे ते बघून घ्यायचंय. म्हणून आपण म्हटलंय नाट्यशास्त्राचे अंतरंग. त्यात नेमकं काय सांगितलंय? तर ही कथा अशी आहे. देवांची मागणी आहे आणि त्याच्यामध्ये इंद्र आहेत, महेंद्र प्रमुख असे देव ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणजे परत बघा, ज्यांना मनोरंजन त्यांच्या हाताशी होतं अशा पौराणिक कथा आहेत. पण हाताशी असलेलं हे मनोरंजन केव्हा तरी त्याची सुरुवात झालीच असणार आहे. ती सुरुवात या कथेने सांगितली की नेमकं का वाटलं देवांनाही आपल्याला क्रीडनीय पाहिजे. हे कारण आहे. भावभावना, मानवी भावनांचं आक्रमण झालेलं आहे. बाकीच्या गोष्टी बाजूला जाऊ देत, कोणाचं आक्रमण झालं म्हणजेच माणसामध्ये चढाओढ आणि त्याच्यामुळे दुःख निर्माण व्हायला लागलं. जास्त प्रमाणात ते दिसायला लागलं. त्यामुळे काहीतरी विषय वेगळा पाहिजे. डायव्हर्शन ज्याला म्हणतात, त्या दुःखापासनं, त्या कटकटीपासनं दूर जाण्याचा काहीतरी एक वेगळा मुद्दा पाहिजे होता, की जिथे मनही गुंतून राहील, मुख्यतः डोळे आणि कान गुंतून राहतील. नुसतं गुंतवणूक करणारं काहीतरी खेळणं देवांना हवं होतं. म्हणून ते ब्रह्मदेवाकडे गेले. आणखीन त्यांनी एक खूप छान सांगितलंय. ब्रह्मदेव म्हणला की ठीक आहे, मी हे निर्माण करतो, मी देतो तुम्हाला. तो 5वा वेद असेल असं त्यांनी सांगितलं. वेदसंमत असलं पाहिजे हे. वेद म्हणजे काय आहे? वेद म्हणजे पवित्र जे काही आहे ज्ञान. तुमचा आचरणाचा धर्म असू देत, तुमची विद्या असू देत, तुम्ही मिळवलेलं कौशल्य असू दे, प्रत्येकाला वेद हे नाव आहे. जे सँक्टिटी किंवा ज्यातलं पावित्र्य, उच्चतम पावित्र्य कुठल्याही शास्त्रातलं, कुठल्याही ज्ञानातलं म्हणजे तो वेद आहे. अगदी ऋग्वेदादी 4 वेदच पाहिजेत अशी गोष्ट नाही.
वेद म्हणजे पवित्र, ज्याच्या पुढे आपलं मस्तक झुकलं पाहिजे. त्याच्याबद्दल आपण आदर बाळगतो आणि ज्याच्याकडनं आपल्याला सर्वोत्तम ज्ञान मिळतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर्वोत्तम म्हणजे काय? उच्चतम किंवा उत्तमतेची व्याख्या काय आहे? आपला स्वतःचा उत्कर्ष घडवण्यासाठी जे आपण शिकणार असतो, जे आपण मिळवत असतो आणि जे मिळवल्यानंतर संपूर्ण आपल्या आयुष्याची मार्गक्रमणा ही सुखाने विनासायास होते आणि आपल्या जीवनाचं परमोच्च ध्येय जे आहे, अत्युच्च सुखप्राप्ती आणि त्याद्वारा मोक्ष. मोक्षाची कल्पना काय आहे? अत्युच्च सुखप्राप्ती म्हणजे जिथे इतर कुठल्याही भावना शिल्लक राहणार नाहीत. असं जे सुख आहे, ते ज्याच्यामुळे आपल्याला प्राप्त होणार आहे. असं जे ज्ञान जे आपल्याला साक्षात्कार करून देणार आहे, की हे तेच आहे, असं सांगणारं आहे, ते अत्युच्च ज्ञान आहे. ते मिळवून देणारं जे काही आहे, ते ज्ञान म्हणजे वेद. वेद म्हणजे काय? हे ज्ञानराशी आहे. वेद म्हणजे लिहिलेले हे नाहीत. लिहिलेली अक्षरं नाहीयेत वेद म्हणजे. जेव्हा तुम्ही ते आत्मसात करता आणि आत्मोन्नती होते ज्याने, विनासायास. खटपट त्याच्यासाठी काहीही करावी लागत नाही. ते तुमच्यामध्ये ज्ञानाचा उदय करतं. तुमच्यामध्ये ज्ञान विकसत जातं, उमलत जातं. असं म्हणजे वेद आहे. म्हणून ब्रह्मदेवांनी या ज्ञानाला हे जे ते काही सांगणार आहेत पुढे, पुढे त्यांनी जे काही निर्माण केलं. निर्माण केलं म्हणजे काय? असं काहीतरी आकाशातनं काढलं आणि दिलं, अशी गोष्ट नाहीये. त्यांनी वेद कसा निर्माण केला? हा पंचमवेद त्याला म्हणतात. नाट्यशास्त्राला किंवा नाट्याला पंचमवेद म्हणतातच. ही सुरुवात इथून झालेली आहे, भरताच्या नाट्यशास्त्रामधून. हे कारण ते जे ज्ञान आहे, हे जे काही ते सांगणार आहेत, तेही वेदसंमत असलंच पाहिजे. कारण ब्रह्मदेवच म्हणतायत, "मी ते वेदसंमत असेलच." म्हणजे आधीचं जे काही ज्ञान आहे, आधी जे काही तुम्हाला माहिती आहे, त्याच्याशी ते सुसंगत आहे. संमत म्हणजे काही त्यांची परवानगी पाहिजे अशातली गोष्ट नाहीये. त्याचे जे विचार आहेत, त्याच्याशी जुळणारेच विचार, एकमेकांचे जुळणारे विचार जिथे आहेत, असे विचार, पण तरीही ते वेगळं आहे, कारण ते मनोरंजनासाठी आहे. मनोरंजन कशासाठी पाहिजे? मनोरंजन ही एक मधली पायरी आहे. तिथे तुमचं मन शांत होतं. तिथे तुमच्या मनाला आनंद मिळवण्याची सुरुवात होते, सवय होते आणि तिथून तुम्ही पुढे जाणार असता. कुठलीही जी कला असते, ती तेवढ्यापुरती नसते. ती सार्वकालिक असते. त्यामुळे नाट्याचा आनंद किंवा काव्याचा आनंद जो सांगितलेला आहे, तो स्थलकालातीतच असतो आणि तो जेव्हा स्थलकालातीत होतो, तेव्हा त्याला रस म्हणतात, असं भरतांनीच पुढे सांगितलेलं आहे. नाटक आपल्याला का आवडतं? आपण नाटक का बघतो? मनोरंजन हवं म्हणून. विषय बदलायला हवा म्हणून. सांसारिक ताप जे आहेत त्यातून मुक्तता हवी म्हणून. हे सगळे उद्देश सांगितलेलेच आहेत, जेव्हा मागणी करायला गेले देव त्यावेळेला. आणि भरतांपर्यंत जो नाट्यवेद ब्रह्मदेवांनी दिला, त्या नाट्यवेदाचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. या नाटकामध्ये, या नाट्यामध्ये, या वेदामध्ये काय असेल? काही तो पारलौकिक किंवा त्या जगाहून वेगळा आहे असं मुळीच नाहीये. तो इथलाच आहे आणि तो इथेच आहे. इथल्या लोकांसाठीच आहे. वेगळं काहीच नाहीये. म्हणून देव सुद्धा ऐहिकातच आहेत इथे. देव काही वेगळे नाहीयेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं, की आम्हाला क्रीडनयक पाहिजे आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं, की मी देतो तुम्हाला क्रीडनयक. पण ते त्यांनी कुणाला दिलं? ते त्यांनी देवांना दिलं. त्यांनी इंद्राला सांगितलं. त्यातला महत्वाचा भाग असा आहे, की त्यांनी काय घेतलं? त्यांनी नाट्यवेद निर्माण कसा केला? वेगळं काही नाही. त्यांनी काय केलं? सांगितलंय नाट्यशास्त्रामध्ये, जग्राह 4ही वेदांमधनं त्यांनी काहीतरी भाग घेतले. भाग म्हणजे काय पोर्शन्स घेतले का? नाही. की ऋग्वेदामधल्या एवढ्या ऋचा घेतल्या बाबा. नाही. त्या प्रत्येकाचे जे मूळ स्वरूप आहे, जे मूळ एलिमेंट्स ज्याला म्हणता येतील किंवा मूळ त्याचं जे आहे, ते त्यांनी घेतलं. जग्राह पाठ्यम ऋग्वेदात सामभ्यो गीतमेव च. यजुर्वेदात अभिनयान रसान अथर्वणादपि. पाठ्य हा जो प्रकार आहे,
नाटकामध्ये पाठ्यच असतं, ते पाठच म्हणायचं असतं किंवा गायन हेही नाटकाचा एक भाग आहे. जग्राह पाठ्यम. मग हे पाठ्य परंपरा किंवा पाठ्य ही संकल्पना कुठनं आली? ऋग्वेदापासून आली. ऋग्वेदाचं स्वरूप काय आहे? स्तुतीपर ऋचा आहेत त्या. ऋच म्हणजे काय? स्तुती करणे. अर्च ज्याच्यापासून अर्चना हा शब्द आला. पूजा नाही. पूजा हा नंतरचा अर्थ आहे. स्तुती करणे, गौरव करणे. आणि तो गौरव कसा केला? तर ऋग्वेदातल्या ऋचांनी पद्यबद्ध स्वरूपात केला. म्हणून पाठ्य हे जे रूप आहे, पाठ्य हे जे अंग आहे नाटकाचं, ते ऋग्वेदातून आलं. म्हणजे पाठ्याची परंपरा sorry, ही परंपरा हा ऋग्वेदापर्यंत जाते. म्हणजे नाट्यशास्त्र जरी नव्याने निर्माण केलं तरी त्याचा इतिहास कुठे जातो? ऋग्वेदापर्यंत जातो. तसं जर बघायला गेलं तर नाट्याची निर्मिती ही ऋग्वेदापासूनच झालेली आहे. म्हणजे या नाट्याच्या इतिहासाचा मागोवा थेट ऋग्वेदापर्यंत जातो. ऋग्वेदामध्ये संवाद सूक्त आहेत. ऋग्वेदामधली काही सूक्त ही सॉलिलोक्वी जशी असते किंवा आत्मगत जसं असतं तसं आत्मसंवाद स्वरूप सूक्त आहेत. एक सूक्त तर असं आहे त्याच्यात तिघ जण बोलतायत आणि एकाच्या बोलण्यावरती दुसऱ्याची रिॲक्शन आहे त्याच्यावरती किंवा प्रलाप ज्याला म्हणता येईल किंवा एका पात्राने सादर केलेलं त्याचं छोटस स्वरूप म्हणजे नाट्यछटा असते. ही नाट्याची छटा असते. तसं मोठं नाट्य एकाने सादर केलेलं नाट्यात्मक संवाद असे प्रलाप पण आहेत. त्यातला एक तर इंद्रानी अतिशय सोम प्यायल्यानंतर त्याची जी अवस्था आहे आणि त्या अवस्थेत त्याने जी काही बडबड केली आहे ते बडबड करणारं सगळं सुप्त आहे. एक जण दुसऱ्याला उपदेश करतोय, जगाला उपदेश करतोय. भाण किंवा असे पुढचे जे नाट्य प्रकार आहे ते एकच बोलतोय सगळं दुसऱ्यांना गृहीत धरून. दुसरे काय बोलतील हे गृहीत धरून तो बोलतोय. अशा प्रकारचं पण एक सूक्त आहे. त्यातलं महत्वाचं सूक्त म्हणजे अक्षसूक्त. हे अक्षसूक्त म्हणजे काय आहे? जुगारात हरलेला एक जुगारी आहे. तो दुसऱ्यांना सांगतोय, "बाबांनो, फाशांनी खेळू नका. अक्षयर्मा दिव्यः, कधीही फासे खेळू नका. शेती करा आणि पैसा कमवा. पैसा हेच सगळ्यात शेवटी सर्वस्व असतं. जगण्याचं तेच एकमेव साधन असतं आणि तेच उद्देश आहे. कृषीमित कृशस्व वित्तेरमस्व आणि तेच खूप माना, बहुमन्य मानः." असा तो प्रलाप आहे जुगाऱ्याचा. अशी ही जी नाट्यात्मता आहे, संवादात्मता आहे, ती अनेक सूक्तांमध्ये ऋग्वेदातही दिसते. म्हणून कदाचित असं म्हटलंही असेल की जग्राह पाठ्यम ऋग्वेदात. आणि या पाठ्याला गायनाची जर जोड दिली तर ती अधिक आकर्षक होईल. मग हे संगीत जे काही आहे, सूर जे काही आहेत आणि त्या सुरांची रचना, त्या सुरांचे मेळ जे काही आहेत, जे पुढे रागांच्या स्वरूपामध्ये आले संगीतामध्ये. हे जे काही मेळ आहेत, स्वरावली ज्या आहेत, ते सामवेदातनं घेतलं त्यांनी. नाट्यपद त्यांना काहीतरी चाल पाहिजे. ही जी चाल आहे, सुरांचं बंधन जे काही आहे आणि चौकट आहे, या स्वरूपामध्ये साम आहेत सर्व. हीच यज्ञाच्या चौकटीमध्ये बंदिस्त न करता त्याला मुक्तता दिली. हेच संगीत नाट्यामध्ये त्यांनी वापरलं आणि त्यालाच गांधर्व वेद असंही नाव मिळालं. ऍक्च्युअली गांधर्व वेद म्हणजे नाटकालाही म्हटलेलं आहे. त्यामुळे नाट्यशास्त्राला काही ठिकाणी नाट्यवेद म्हटलेलं आहे आणि गांधर्व वेद सुद्धा म्हटलेलं आहे. पण गांधर्व वेद आणि गंमत म्हणजे नाट्यशास्त्राच्या पुस्तकामध्येच म्हणजे पाठामध्येच नाट्यशास्त्राचे जे काही अध्याय आहेत त्यातल्या काही ठिकाणी आपल्याला गांधर्व वेद असा नाट्यवेदाचा संदर्भ येतो. म्हणजे गांधर्व वेद हे नाट्यासाठी स्थापित झालेलं मान्य झालेलं एक नाव होतं त्यावेळेला. त्यावेळेला म्हणजे तेव्हा भरतांच्या वेळेला किंवा त्यांच्या आधी परंपरेमध्ये. म्हणतात ना थोडस काही वेळेला विषयांतर होते कारण एवढ्या छोट्या वेळात खूप गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आणि त्या तुमच्याशी संवाद साधत मला सांगायच्यात. त्यामुळे मलाच असं होते थोडस विषयांतर किंवा अधिक विषय सांगितलं गेला तर तुम्ही
दुर्लक्ष करू नका, पण माफ करा. तर हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, कारण हा नाटकाचा आत्मा आहे सगळाच आणि त्याच्याबद्दलच सुरुवातीला सांगितलं. तर सामोपदेव गीतमेव च. त्यांनी संगीत म्हटलेलं नाहीये, गीत. गीत म्हणजे काय? गीतं नाहीयेत. ती गीतही आहेत आणि ती गेय आहेत, ती गायली जातात म्हणून त्यांना गीत म्हटलेलं आहे. म्हणजे गीत रचना जशी असते, तशी रचना आपल्याला सामांमध्ये मिळते. जी सामं आहेत, तुम्ही कधी ऐकली असतील नसतील मला माहिती नाही. पण ठराविक एक 3-4 सुरामध्ये गायले जातात. हे प्राथमिक संगीत होतं. तसं पाहायला गेलं तर नाट्यशास्त्रामध्ये किंवा त्या काळी प्रचलित असलेली जी नाटकं होती, ती अभिनय म्हणण्यापेक्षा सुद्धा किंवा त्याच्यामध्ये पाठ्य थोडं होतं, संवाद आणखीन कमी होते. पण जी मिमिक्री केली जाते, अनुकरण सादर करणं जे काही आहे, त्या प्रकारचे अभिनय आणि मग त्याच्यामध्ये संगीताची आणि नृत्याची जोड होती. कारण भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये जे काही ध्रुवगानानंतर सांगितले पूर्वरंगामध्ये नृत्य करायचंय किंवा ते नृत्य असतं, नृत्य नसतं. त्याच्यातही त्यांनी फरक केलेला आहे. तर हे जे नृत्य आहे, जिथून भरतनाट्यमची पण सुरुवात होते, त्यांच्या पूर्वीच्या भागाला, सुरुवातीच्या भागाला नृत्यच म्हटलं जातं. त्यातून कथ्थक पण नंतर आपल्याला सुरुवातीचं जे पडंत वगैरे असतं, ते नृत्याच्या अंगाने जातं. हे नृत्य किंवा सूत्रबद्ध किंवा प्रमाणबद्ध, नियमबद्ध असं नृत्य हे नाटकांमध्ये पूर्वी अधिक प्रमाणात होत असे. त्याचेही आपल्याला पुरावे अनेक ठिकाणी सापडलेले. म्हणजे जे काही त्यावेळेला प्रचलित होतं, जे काही लोकांना भावत होतं, त्याची नोंद एका प्रकारे भरताचार्यांनी केलेली आहे. त्यामुळे ते खूप थोर आहेत. तर हे सामभ्यो गीतमेवच. आणि काय सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे यजुर्वेदात अभिनयान, बहुवचन वापरले अभिनयान, अभिनयम नाही. अभिनय म्हणजे काय आहे? जे काही क्रियेद्वारा आपल्याला व्यक्त करायचं आहे, ते व्यक्तीकरणाचं साधन आहे अभिनय म्हणजे. ते व्यक्त करण्यासाठी आपण काहीतरी ज्या क्रिया करतो, जे काही भाव आहेत, जे काही रिएक्शन्स आहेत, आपल्या प्रतिक्रिया आहेत एखाद्या वाक्यावर, एखाद्या घटनेवरती, त्या प्रतिक्रिया आपण नुसतं बोलून व्यक्त करतो का? राग आला तर भुवया उंच करतो आपण. तुला मारीन असं म्हटलं की पटकन हात आपला जातो बाजूला काही वेळेला, असं करू. ही जी कृती आहे, ही कृती खरंच आपण मारणार असतो का? खरंच आपण भुवया उंचावतो ते कशासाठी? आपल्या मनात राग आहे हे कळवण्यासाठी. अभि आणि नी आहे पोचवण्यासाठी असतं. पण हा अभिनय कुठनं येतो? ऋग्वेदामधनं येतो. म्हणजे काय आहे? सॉरी, यजुर्वेदामधनं येतो. यजुर्वेद म्हणजे काय आहे? यज्ञाशी निगडित मंत्र आणि क्रिया. तर यजुर्वेदातनं अभिनय घेतला म्हणजे काय? ज्या काही यज्ञीय क्रिया आहेत, साधं आता पुरोडाच करायचा आहे आहुती देण्यासाठी. पुरोडाच म्हणजे काय असतं? यज्ञीय भाकरी ज्याला आपण म्हणू शकतो. मुखांतर करणारे ब्रेड, त्याचं सॅक्रिफिशियल ब्रेड असं भाषांतर करतात. त्याच्यापेक्षा ती भाकरी असते आणि आज जी पद्धत निघाली आहे ना, काय म्हणतात ते त्याला, वास द्यायचा धुराचा. त्याच्यात पदार्थामध्ये कोळसा किंवा फरशी ठेवून त्याच्यावर फोडणी ठेवून पटकन झाकायचं. स्मोकी लागतं ना हल्ली. असा स्मोकी पदार्थ आहे हा पुरोडाश म्हणजे. तांदूळाची मोठी भाकरी खापरांवरच भाजलेली आणि त्याच्यावर पण डायरेक्ट अग्नी ठेवलेला. असा हा पुरोडाश. पण हा पुरोडाश करताना तो पसरायचा असतो, थापायचा असतो. पाणी लावून तो गुळगुळीत करून मग थापायचा असतो आणि भाजण्याच्या आधी पण त्याला वरती पाणी लावायचं असतं. ही क्रिया आहे. मग ही क्रिया आपण घरात बघतोच ना. ज्या वेळेला भाकरी केली जाते, त्यावेळेला काय केलं जातं? आधी पीठ भिजवलं जातं. हेच पीठ पुरोडाश करताना तांदूळाचं पीठ गरम पाण्याने भिजवायचं. आजही तांदूळाची भाकरी करताना त्याच्यात उकळतं पाणीच घालतात. म्हणजे भाकरी खूप छान होते. रोजच्या जीवनात जे आपण करतोय, तेच आपण यज्ञामध्ये करतोय, यज्ञीय क्रियेमध्ये. म्हणजे काय करतो?
ते जे केलं जातंय रोजचं, त्याचे आपण अनुकरण करतोय. त्याची आपण प्रतिकृती करतोय किंवा त्याच्याच प्रमाणे त्याचं नाटक करतोय. म्हणजे ते केल्याचं नाटक इथे आपण करतोय. इथे सुद्धा आपण म्हणतो की नाटक करतोय. म्हणजे काय आहे? रोजच्या ज्या काही क्रिया आहेत, त्याच क्रिया आपण एका वेगळ्या उद्देशाने करतोय. हा अभिनय आहे. म्हणजे जे काही आहे, ते परत वेगळ्या संदर्भामध्ये नेलं जातंय आणि वेगळा काहीतरी संदर्भ व्यक्त करण्यासाठी आहे. म्हणजे तेही नेलं जातंय आणि त्याच्याद्वारा आणखीन काहीतरी नेलं जातंय. तवेहे अंतर्गतम भावम. तो नेला जातोय बाहेर, पोचवला जातोय. म्हणून तो अभिनय आहे. आणि हा सगळ्यात मोठा अभिनय आपल्याला मिळतो तेव्हा सगळ्यात मोठी अभिव्यक्ती अभिनयाची नाटकात नाही तर यजुर्वेदामध्ये मिळते आपल्याला. सर्व यज्ञीय क्रियांमध्ये, यज्ञामध्ये आहुती द्यायची आपल्याला. ही आहुती कशी द्यायची आहे? एका पळीमध्ये, लाकडाच्या पळीमध्ये तूप घ्यायचंय. ते घेताना सुद्धा अनुकृती आहे. मोठ्या ह्यातनं आपण काढून छोट्या पळीमध्ये घेतो. आता ओततो काही वेळेला, पण असं डावाने उचलून घेतलं समजा, तर तोच डाव आपण आगीवर धरत नाही. त्याच डावाने ओतत नाही. तर त्याला दुसऱ्या डावाची जोड देतो आणि किंवा गळू नये म्हणून त्याच्या खाली दुसरं काहीतरी धरतो. डाव तरी धरतो, आटली तरी धरतो. मग तशीच एका पळीमध्ये उचलून आपण जर त्या पळीने तूप काढून घेतलं, तर ते गळू नये म्हणून त्याच्या खाली दुसरी पळी ठेवायची असते. नावं वेगळी वेगळी आहेत आणि प्रत्येक नाव हे सार्थ नाव आहे. एक जुहू आहे. जुहू म्हणजे काय आहे? जिनी आहुती दिली जाते ती जुहू आणि तिच्या खाली ठेवलेले जाते ती काय असते? श्रुत्या किंवा श्रुवा असते. म्हणजे काय असतं? श्रू पातळ पदार्थ जिच्यामध्ये धारण केलेला असतो, अशी ती पळी. म्हणजे आहुती ही नेहमी जुहूनेच दिली जाते. फोडणी द्यायचं फोडणी द्यायची पळी ही नेहमी एकच असते. तिच्यासाठी दुसरा चमचा वापरला जात नाही. हे ज्या रोजच्या जीवनातल्या कृती आहेत, त्याच कृती मी आता स्वयंपाकघरातली उदाहरणं देतेय. प्रत्येक गोठ्यामध्ये काही काम करायचंय. यज्ञासाठी जी गाय आणली तिचं दूध काढायचंय. ते दूध काढण्यासाठीचं तसंच आहे ते. जे नेहमी गवळी काढतो तसं. फक्त त्याला जोड मंत्रांची दिलेली आहे. तसं रोजच्या कृती आपण ज्या स्टेजवरती सादर करणार आहोत, त्याला काहीतरी वेगळ्या कारणांची आणि ती कारणं व्यक्त करण्यासाठी वेगळ्या क्रियांची, त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी वेगळ्या शब्दांची जोड दिली जाते. काही वेळेला त्याला संगीताचीही जोड असते. म्हणून तो अभिनय असतो, तो स्टेजवरचा अभिनय असतो. रोजच्या जीवनातलंच प्रतिबिंब आपण नाटकामध्ये बघत असतो. मग नाटकात वेगळं काय आहे? नाटकात याच्याहून अधिक काहीतरी आहे, कारण त्याच्या मागे नाटकाचा जो उद्देश आहे, नाटकाचं जे ध्येय आहे, ते वेगळं आहे आणि ते फार महत्वाचं आहे. हेच तर रोजचं तर बघतो आपण. असं नसतं, रोजचंच नाही बघत. म्हणून काही वेळेला लोकं ओव्हर ॲक्टिंग करतात, की रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं करायचंय. कशासाठी ओव्हर ॲक्टिंग करायचं पण? तुम्ही कवीचे भाव, कवीच्या मनामध्ये किंवा त्या पात्राच्या प्रत्यक्ष मनामध्ये जे काही असेल, ते व्यक्त करायचंय तुम्हाला. त्याच्यासाठी अधिक करण्याची गरज पडत नाही. कारण प्रेक्षकांची मानसिकता त्या पातळीवरती असतेच. ज्यांना नाटक बघायचं असतं, त्यांना या सर्व गोष्टी माहीत असतातच. त्यामुळे त्यातनं त्याला अभिव्यक्त काय करायचंय हे खूप महत्वाचं असतं. आणि याच्यासाठी अभिनय, संयत अभिनय आणि एकूण नाटकाचा प्रयोग हा फार महत्वाचा असतो. आणि भरतांनी नाट्यशास्त्रामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये प्रयोग हा खूप महत्वाचा सांगितलाय. ज्या वेळेला ब्रह्मदेवाने नाटकाची निर्मिती केली नाट्यवेदाची, त्यांनी सांगितलं इंद्राला की तुम्हाला मी हा देतोय, हे नाट्यवेद तुम्हाला देतोय. जे कोणी योग्य असतील कशासाठी हे सादर करण्यासाठी अशा देवांना तुम्ही द्या. तर त्याच्यावर इंद्राने खूप छान उत्तर दिले. स्वतःच्या मर्यादा त्यांना जाणवल्यात असं वाटतंय. तर इंद्र म्हणला की हे जे नाट्य आहे ते सादर करण्यासाठी, मुळामध्ये ते आधी समजून घेण्यासाठी हा वेद, तो लक्षात ठेवण्यासाठी आणि तो उतरवण्यासाठी प्रयोगे धारणेच जे समर्थ आहेत
ज्यांची शक्ती आहे, ज्यांची कुवत आहे, म्हणजे ॲबिलिटी आहे ज्यांची हे सगळं करण्याची, पहिला समजलं पाहिजे. नेमकं काय सांगितलं ह्याच्यात ते. नंतर ते लक्षात राहिलं पाहिजे आणि त्यावर हुकूम ते उतरलं पाहिजे प्रत्यक्ष. नंतर एक नाटक रचलं गेलं. म्हणून मी हे देवांना देणार नाही. या अशा मुनींना देणार आहे, की जे नित्य अध्ययनरत आहेत. जे सक्षम आहेत त्याच्यामुळे. नित्य अध्ययनरत आहेत. म्हणजे काय आहे? रोजची अध्ययनाची आवृत्ती करून त्यांच्या मेंदूला, त्यांच्या विचारशक्तीला सवय झाली. हे तिथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. की परंपरेमध्ये त्यावेळेला ज्ञान जे दिलं जात होतं ऋषींना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा, ते पठणाने दिलं जात होतं. कारण ते श्रुत आणि स्मृत असं ज्ञान होतं. लेखन नव्हतंच त्यावेळेला. त्यामुळे जे श्रुत आहे ते स्मृतिनिविष्ट करायचं. त्याच्यासाठी तुमच्या मनाला, तुमच्या मेंदूला त्याची सवय लावावी लागते. म्हणून हे 8व्या वर्षापासून ज्ञान दिलं जातं ते 20व्या वर्षापर्यंत, जेव्हा रिसेप्टिव्ह पॉवर त्याची अटमोस्ट लेव्हलला असते. त्यावेळेला भाषा शिकणं 3 ते 8 हे वर्ष भाषा शिकण्याची असतात. त्या काळात तुम्ही जितक्या भाषा शिकाल, त्या भाषांचे संस्कार तुमच्या मनावरती म्हणजे मेंदूवरती होतात. आणि मेंदूवर संस्कार म्हणजे काय होतं? अक्षरशः तुम्ही जे ठसे मारता, ते ठसे जसे असतात तशा तुमच्या न्यूरॉन्स वरती, मेंदूतल्या पेशींवरती त्याचे ठसे उमटत असतात. आणि ते तुम्ही रिवाईव्ह करत असता प्रत्येक वेळेला जेव्हा ज्ञान मिळवता. तर हे जे ज्ञान आहे, म्हणून श्रुतनिविष्ट म्हणजे ऐकून आणि स्मृतनिविष्ट किंवा स्मृतिनिविष्ट म्हणजे लक्षात ठेवून. म्हणून धारणा, प्रज्ञा, मेधा अशा बुद्धीच्या वेगळ्या वेगळ्या फॅकल्टीज सांगितल्यात. बुद्धीचे वेगळे वेगळे कप्पे केलेले आहेत किंवा बुद्धीचे वेगळे वेगळे प्रकार सांगितले. का? हे काय एकाला दुसरं नाव असं कधीच नसतं. जेव्हा एखाद्या फॅकल्टी बद्दल, एखाद्या संकल्पनेबद्दल वेगळी वेगळी नावं दिली जातात, त्या प्रत्येक नावाला विशिष्ट अर्थ असतो. तो विशिष्ट अर्थ आपल्या लक्षात आला, त्याचा क्लू म्हणजे त्यातला मूळ शोधून काढायचा. हा शब्द कशापासून तयार झालाय? हे नाटकासाठी खूप आवश्यक असतं. लेखकाने हा संवाद असा का लिहिला? आणि मग आपण त्याला इंटोनेशन्स देणार असतो. एकच वाक्य गतोत्समर्कः उदाहरण दिलं जातं नेहमी, म्हणून मी ते वाक्य घेते. आलास का तू? असं जरी म्हटलं, हे साधं वाक्य आहे, आलास का तू? पण तुम्ही ते किती वेगळ्या वेगळ्या प्रकाराने सादर करू शकता. आलास का तू? आलास? आलास का तू एकदा आता? हे वेगळे वेगळे व्हेरिएशन्स जे येतात, ते संवाद कौशल्य आहे, संवाद सादर करण्याचं, म्हणून प्रयोग म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवांनी सुद्धा तिथे प्रयोग का म्हटलं? प्रयोग आहे, धारण आहे. ब्रह्मदेवांनीही म्हटलं आणि इंद्रदेवांनीही म्हटलं परत. इंद्रांना आपल्या देवांच्या सगळ्या सवयी वगैरे ठाऊक होत्या. आता हे देव म्हणजे परत स्वर्गातले आहेत का ऐहिकातले आहेत? मोठ्या व्यक्ती आहेत. पण त्यांच्याही काहीतरी खोडी असू शकतात. सर्व गुण संपन्न ब्रह्मदेवानी करून दिलं नाट्यशास्त्र, नाट्यवेद निर्माण केला. पण तो तसाच्या तसा त्याच्यामध्ये स्वतःची काही वेळेला भर आणि स्वतःचे संस्कार करून जो मनोरंजनासाठी सादर करणार आहेत, असे जे कोणी व्यक्ती आहेत त्यांनाच मी तो देईन किंवा त्यांनाच तुम्हीच द्या, असं इंद्र म्हणाले ब्रह्मदेवांना. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी विचार भरतांचा केला. तर हे भरत म्हणजे कोण होते? नटांना सुद्धा भरत म्हणण्याची पद्धत होती. भरतानाम, भरतांच्या वेगळ्या वेगळी स्कूल्स होती त्यावेळेला. आणि या वेगळ्या वेगळ्या परंपरांचा, या वेगळ्या वेगळ्या कुलांचा किंवा भरतांच्या वेगळ्या वेगळ्या वंशांचा म्हणजे शालांचा, नट काय म्हणू आपण त्याला, नट परंपरांचा, नाट्य परंपरांचा, अभिनय परंपरांचा ठिकठिकाणी उल्लेख आपल्याला मिळतो. भरतांना तरी हे कुठनं मिळालं असणार आहे? अगदी ब्रह्मदेवानी जरी निर्मिती केली, का सांगितली जाते ही कथा? ब्रह्मदेवानीच का निर्माण केली? त्यांनाही देव म्हटलेला आहे. आपल्या दृष्टिकोनातनं हा मुद्दा जर विचार करायचा झाला याच्यावरती, तर त्यांना देव म्हटले म्हणजे काहीतरी त्या अधिकारी व्यक्ती होत्या. त्या अधिकारी व्यक्तींच्या मधला सर्वश्रेष्ठ अधिकारी कोण? ब्रह्मदेव किंवा इंद्रदेव.
आयुर्वेदाने जरी सांगितलं तरी आयुर्वेदाची परंपरा कुठनं सुरू झाली? इंद्रांपासून किंवा थेट सूर्यापासून, आदित्यापासून परंपरा सुरू झाली. योगशास्त्राची सुरुवात कुठनं सुरू झाली? अशाच देवापासून सुरू झाली. देवांपर्यंत आपण का जातो? तर देव म्हणजे आकाशातले फक्त अमृताचं पान करणारे आणि नाचगाणी अप्सरांची बघणारे अशा व्यक्ती नाहीयेत त्या. अशा अमानवी व्यक्ती नाहीयेत त्या. तर अधिकारी आणि जे काही करू शकतात, जे जग बदलू शकतात, अशा व्यक्ती आहेत. आता जग बदलणं म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी पृथ्वी पश्चिमेकडून पृथ्वीकडे कदाचित वळवू शकतील ते. पण तशी कल्पना नाहीये. तर देव म्हणजे अधिक शक्ती असलेले, अधिक बुद्धी असलेले आणि ज्यांच्याकडे काहीतरी एक वेगळी कपॅसिटी आहे. ज्याला देवाची देणगी आहे ज्यांच्याकडे, इन्व्हर्टेड कोट्समध्ये, अशा काही व्यक्ती. तर या देवांना सुद्धा क्रीडनियकाची गरज वाटली आणि इंद्र म्हणतोय असं देव हे करू शकणार नाहीयेत. तर मी अशा अधिकारी ऋषींना देतो. म्हणून ब्रह्मदेवानी भरतांना सांगितला, हा वेद दिला आणि त्याने सांगितलं, की तुमच्या शिष्यांकडून, तुमच्या पुत्रांकडून हा तयार करून घ्या. म्हणजे काय आहे, ही प्रयोगाची एक परंपरा आहे. आणि प्रयोग हे सक्षम ते असतील ते म्हणजे नाट्य सादरीकरणाची ही फार महत्वाची आणि प्राचीन परंपरा आहे. आणि या नाटकांचे प्रयोग झाल्याचे सुद्धा अनेक संदर्भ आपल्याला इसवी सन पूर्वी निर्माण झालेल्या अनेक साहित्यात सापडतात. अगदी 4थ्या शतकातला कालिदास जरी म्हटला, तरी तो सुद्धा त्याच्या पूर्वसुरींचा उल्लेख करतो. भासाचं नाव कविपुत्र, सौमिल्ल यांचं नाव आदराने घेतो. दुर्दैवाने भासाचा काही संदर्भ आपल्याला भासाच्या नाटकात पूर्वीचा संदर्भ मिळत नाही. पण भासाच्या नाटकांमधून जे काही व्यक्त होतं, ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. रामायण भासाचं वेगळं आहे, महाभारत भासाचं वेगळं आहे. ती परंपरा असेल किंवा आजच्या भाषेत विचार करायचा झाला तर तो एक बंडखोर नाटककार आहे. इव्हन भरताचार्यांनी जे संकेत काही सांगितले, जे काही सांगितलं स्टेजवर असं करू नये, तसं करू नये. त्यांनी का सांगितलं? हा विचार आपण नंतर करूच यात. पण त्या संकेतांच्याही पलीकडे जाऊन किंवा त्या संकेतांच्या पेक्षा वेगळाच विचार करून भासाने अनेक पात्र रंगवली. पण तोही पूर्वाचार्यांचा काही संदर्भ देत नाही. पण अश्वघोष भाषाचा समकालीन किंवा थोडासा आधीचाही म्हणता येईल असा नाटककार. पण हा नाटककार सुद्धा त्या एका वेगळ्या परंपरेची नाटकं त्याला परंपरेचे विचार त्याला सादर करायचे होते आणि ते विचार त्याने या माध्यमातून सादर केले. म्हणजे नाटक हे मीडिया आहे कन्व्हे करायचं, आपले विचार पोहोचवण्याचं हे एक माध्यम आहे किंवा साधन आहे. हा स्पष्ट विचार सगळ्यात पहिल्यांदा अश्वघोषाच्या डोक्यात आला आणि त्याने त्याप्रमाणे त्याची नाटकंही लिहिली आणि काव्यही लिहिली. तोपर्यंत कालिदास काय म्हणतो? नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधा अपि एकम एकमेव समाराधन आहे. एकमेव साधन आहे वेगळ्या वेगळ्या लोकांच्या वेगळ्या वेगळ्या आवडी पूर्ण करू शकणार. म्हणजे मनोरंजन हे ध्येय अश्वघोषाने थोडस ते माइल्ड केलं. मनोरंजन तर आहेच आहे. इतकी आकर्षक नाटकं आणि इतकं आकर्षक काव्य त्यांनी लिहिलेलं आहे, लोकांना ते आवडेलच नक्की. पण तरीही त्याचा हेतू स्पष्ट होता, बौद्ध विचार जगापुढे मांडायचे आकर्षक रीतीने, लोकांना जे आवडेल त्या पद्धतीने. पण विचार त्याचेच ठरलेले होते काय होते ते. तसं अभिजात कवींचं झालं नाही. अभिजात कवींनी आधीच्या नाटकांपेक्षा थोडी अधिक प्रगत नाटकं सादर केली, पण नृत्य आणि संगीत त्यातनं गेलं नाही. नृत्याचा पूर्ण पाठिंबा कालिदासांनी घेतला, पूर्ण आधार घेतला कालिदासांनी. इतर लेखकांनी, इतर कवींनी, कारण नाटक हे काव्य आहे असं म्हणतात आणि ते श्रव्य काव्य पण आहे आणि दृश्य काव्य आहे. हा नाटकाचा एक ऍडिशनल बाजू आहे. ही दृश्यता ही कशी परफेक्ट करायची, त्याच्यातही सौंदर्य कसं आणायचं दृश्यतेमध्ये आणि श्रव्यतेमध्ये कसं आणायचं, दोन्ही बाजूंचा विचार भरताचार्यांनी त्यांच्या नाटकामध्ये, त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये पुरेपूर मांडला आणि प्रयोग कसा परिपूर्ण झाला पाहिजे, सफल झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक विचार मांडले. असं जर नाटक केलं तर ते
कसं यशस्वी होईल, त्याची यशस्वीता कशी असेल आणि या यशस्वीतेमध्ये प्रयोग शरण आहेत ते शेवटी. प्रयोग शरण वैयाकरण हा म्हणतात ते ठीक आहे. पण हे नाट्यशास्त्र देणारे भरताचार्य हे पूर्णपणे प्रयोग प्रधान आहात असं आपण म्हणू शकतो. कुठलाही भाग असू देत, अभिनय आहे तो तर प्रयोगाचाच भाग आहे. भाषा आहे, लेखकाने लिहिलेली असली तरी प्रयोगाला ती कशी उभी राहणार आहे आणि टिकणार आहे ते त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. मग भाषेची रचना असू दे, भाषेचा बाज असू दे, नटांचं रंगभूमीवरती येणं असू दे, नटांचा एक्झिट असू दे आजच्या भाषेतला म्हणजे निष्क्रांत हे जे निष्क्रमण आहे नटांचं रंगमंचावरनं जाणं ते सुद्धा प्रयोगाच्या दृष्टीने आणि प्रभावी कसं झालं पाहिजे त्याचा संपूर्ण विचार भरताचार्यांनी केलेला आहे. कुठलाही अध्याय असू दे त्या अध्यायाची आखणी म्हणजे पाणिनीचं व्याकरण जसं परिपूर्ण म्हणतात की 8व्या अध्यायामध्ये पहिल्या पादामध्ये पाणिनीला जे सांगायचे त्याचा विचार त्याने आधीच केलेला आहे आणि त्यांनी काही त्याची स्कीम दिलेली आहे त्याच्यासाठी. तशी भरताचार्यांनी 36 किंवा 37 अध्यायामध्ये आपल्याला काय काय मांडायचं आहे त्याचा पूर्ण विचार करून मग त्या प्रत्येकाचं एकमेकांशी नातं कसं आहे हे प्रत्येक तो विषय सांगताना जाणवून दिलेला आहे. आणि तरीही त्यांच्या डोळ्यासमोर काय आहे प्रयोगाच्या दृष्टिकोनातनं संहिता कशी पाहिजे, वस्तू नाटकाची म्हणजे कथानक कसं पाहिजे, त्याचा विकास कसा करायचा, तो सादर करत असताना अभिनय कसा पाहिजे, त्याला पूरक नेपथ्य कसं पाहिजे आणि मग यशस्वीता नाटकाची. मग आयत्या वेळेला जर काही संकट आले तर ती काय काय असू शकतात याचा सुद्धा त्यांनी विचार केलेला. भरताचं नाट्यशास्त्र प्राचीन जरी असलं तरी ते आजच्या काळाला सुद्धा इतकं उपयोगी पडणार आहे की त्यातले प्रत्येक अध्यायातला सारांश जरी आजच्या नटवर्गाने स्थिर नट म्हणून जे स्थिर झाले त्यांनीही आणि जे या व्यवसायात नव्याने आलेत नवनट ज्यांना म्हणता येईल अशा सर्वांनी नट म्हणजे रंगकर्मी अशी संज्ञा. या रंगकर्मींना सर्वच बाबींचा विचार करावाच लागतो. सर्व बाबींचा विचार भरतांनी कसा केलाय आणि त्यातनं आपण आपल्या नाटकाची यशस्वीता कशी मिळवू शकतो तिथपर्यंत कसे पोहोचू शकतो याचा जर सखोल अभ्यास केला आणि प्रत्येक शब्द लक्षात घेऊन केला तर त्यांच्या यशस्वीतेला पर्याय नसेल हे नक्की मला सांगता येईल. म्हणजे आज 60व्या वर्षानंतर नाट्यशास्त्राचा पुन्हा पुन्हा अभ्यास करत असताना सुद्धा मला रोज एक नवा अर्थ कळत असतो प्रत्येक शब्दाचा. त्याच्यासाठी आपलं सर्व आयुष्य वेचलं तर नट म्हणून. आणि तुम्ही नट म्हणजे स्वतःसाठी नाही आहात तर कवीनी जी काही व्यक्तिरेखा सादर केलेली आहे त्या ती मूळ व्यक्तिरेखा तिच्या भावना कवीला त्यातल्या कोणत्या सादर कराव्याशा वाटतात त्या भावना आणि आपण कशा त्या सादर करतो भावना आणि त्या प्रेक्षकांपर्यंत कशा पोचतात आणि त्याचा प्रेक्षकांना आनंद कसा मिळतो त्या सर्व लेव्हलवरनं विचार जर केला नाटकातली लेव्हल नाही या सर्व लेव्हलवरनं जर विचार केला तर आपल्याला भरतनाट्यशास्त्र किती गहन आहे आणि महान आहे हे कळायला सुरुवात होईल. कळेल पूर्णपणे आता मी दावा करत नाही पण नक्की कळायला सुरुवात होईल आणि आपल्या अभिनयाला आपल्या संवादपेकीला सगळ्यालाच त्याची मदत तर 100% होईल त्याच्याबद्दल संशय ठीक आहे. आधीच थांबूया आपण. काही कोणाला विचारायचं जर असेल तर जरूर विचार. हो, नक्कीच. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही तो रेज युअर हँडचा जो ऑप्शन आहे तर त्याने तुम्ही तो वापरू शकता आणि मग तुम्हाला अनम्यूट करण्यात येईल. सर्व निशंक. कोणाला काही आहे का प्रश्न?
बाई मला एक विचारायचं आहे. जरूर. माझा असा एक छोटा प्रश्न होता, की मग आपण जे नाट्याचा जो उद्देश आहे, याच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो, तेव्हा त्याचा संपूर्णपणे उद्देश मनोरंजन हाच आहे, की त्याच्यामध्ये काही बोध देणं किंवा काही उपदेश करणं हा पण भाग येतो? नाही. त्या सगळ्या त्याला अंग म्हणता येईल किंवा अंगीभूत आहेत त्या. मूळ उद्देश काय आहे? त्याची निर्मिती होत असताना मनोरंजन हाच उद्देश आहे. तरीही हे सर्वश्रेष्ठ मनोरंजन असं असेल, की ज्याने शेवटी आपल्याला परमानंदाची, ब्रह्माची प्राप्ती होईल. ब्रह्मानंद सहोदर असा तो आनंद असणार आहे. आणि नाट्यशास्त्रात जरी म्हणजे आपल्याला का आवडतं, याचा विचार करत असताना भरताने सांगितलेलं आहे, की कवींचे किंवा जगातले सर्व भावभावना ज्या काही आहेत, त्यातले कंगोरे जे आहेत ऐहिकतेचे, फलाचे, काळाचे, ते सोडून जाऊन त्यातला जो निखळ आनंद आहे, तो मिळवणं. म्हणजे आपली उन्नती हाच. मग हे उन्नती करत असताना बोध तुम्हाला प्राप्त होईल, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. भरतांनी हा उद्देश कुठेही सांगितला नाही. भरतांनी सांगितलं नाटक हे लोकानुरंजन आहे, लोकानुकीर्तन आहे. हम्म. त्रैलोक्यस्यास्य सर्वस्य नाट्यम भावानुकीर्तनम. भावाचं अनुकीर्तन आहे, अनुकरण आहे आणि परत परत ते भाव सांगणं हे आहे तिथे. म्हणजे आपण आपल्या भावनाही तपासून बघू शकतो, की ती खरी आहे, खोटी आहे, सच्ची आहे, प्रामाणिक आहे. नाट्यशास्त्राच्या अभ्यासाने नाट्यशास्त्राची किंवा नाट्याची निर्मिती ही मनोरंजनासाठीच आहे. हे शिकवणं, शिकवण वगैरे या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. म्हणजे तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन वातावरण याचा जर आपण विचार केला, तर संध्याकाळ नंतर नाटकाचे जे प्रयोग व्हायचे, ते प्रयोग उतारावरती, उघड्यावरती व्हायचे. बंदिस्त रंगशाला यांनी सांगितली भरतांनी. पण प्रत्यक्ष प्रयोग जे होत असत, ते वसंतोत्सवाच्या निमित्ताने पौर्णिमेच्या रात्रीमध्ये पर्वताच्या उतारावरती भरतांनी सांगितलंय, की पहिलं जे नाटक झालं ते कैलास पर्वताच्या उतारावरती झालं. म्हणजे तळाशी प्रयोग होतोय आणि उतारावरती प्रेक्षक बसलेले आहेत, असं आपण आज समोर आणू शकतो अँफिथिएटर सारखं थोडस तुलना नाहीच करायची. पण उघडा रंगमंच होता संपूर्णतः. नंतर बंदिस्त रंगमंचाची कल्पना आली. आणि गंमत एक मला सांगायचा तपशील राहिला मगाशी, नाट्यशास्त्राच्याहून वेगळा. पण नाटकं इतकी लोकप्रिय होती ना, की अनेकांनी नाट्यलेखन केलं आणि शिलालेखांमध्ये सुद्धा आपल्याला नाटकं कोरलेली सुद्धा सापडतात. म्हणजे राजाच्या आज्ञेने किंवा राजांनी लिहिलेलं नाटक ते सगळ्यांना माहीत व्हावं म्हणून सुद्धा ते कोरलं गेलं असेल, किंवा ते सगळ्यांना बघता यावं, मिळावं आणि त्याचा आनंद घेता यावा, त्यासाठी पण ते कोरलं गेलं असण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याला जुनी थिएटर्स तर मिळतात कोरलेली, त्याच्या संहिताही नाटकाच्या मिळतात. अजून कोणाला काही प्रश्न आहे? तुम्ही अनम्यूट होऊ शकता. मॅम, हे आता नाट्यगृह कोरलेले आढळतात असं तुम्ही म्हणालात, तर त्याची माहिती घ्या, त्याचे रेफरन्सेस असे आपल्याला कुठून मिळू शकतील? एपिग्राफिया इंडिका म्हणून एक सिरीज आहे आणि पुरातत्व विद्येचं प्राचीन अभिलेखशास्त्र किंवा प्राचीन अभिलेख नावाचं शोभना गोखलेंचं पुस्तक आहे, त्याच्यातही मिळू शकेल. आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे काही जर जुनी जर्नल्स आपण बघितले, तर त्याच्यामध्ये यांची माहिती येते. एपिग्राफिया इंडिकाचे 20 व्हॉल्युम्स आहेत आणि त्याला इंडेक्स आहे शेवटी. आणि एन्शंट थिएटर म्हणून पुस्तक आहे आणि एबी कीटचं इंडियन थिएटर किंवा इंडियन ड्रामा, एबी कीट, त्याच्यातही त्याचे संदर्भ मिळू शकतो. आणि प्रसादच्या प्रसाद पासिकाचा तुम्ही आत्ताचा अंक फेब्रुवारीचा नक्की वाचा, त्याच्यावर कारण लेख आहे गुंफांमधील नाट्यशाला किंवा अशा स्वरूपाचं काहीतरी. मुखपृष्ठावरती तर ते आहेच दिलेलं.
आणि आता मगाशी जो प्रश्न विचारला होता, की नाटक फक्त मनोरंजनासाठी की त्याचं काही बोधप्रद असतं. पण नाटक एक पर्पज घेऊनच होतं. म्हणजे आजकाल जो बराच हे चालतो, की आर्ट फॉर द सेक ऑफ आर्ट असं नव्हतं. आर्ट फॉर पर्पज होतं. फक्त मनोरंजन की बोधप्रद असंच आपल्याला म्हणता येईल. असं म्हणू शकतो नाही, का? एक मिनिट. हां, याचं उत्तर आणखीन मी देऊ शकते, की नाटक मूलतः मनोरंजनासाठी निर्माण झाली नाटकं. पण नंतर हे माध्यम म्हणजे प्राचीन काळापासून हे माध्यम बोधप्रद किंवा विचार प्रसृतीसाठी पण वापरले गेले. म्हणजे तसं श्रीहर्षांनी नाटकं लिहिले. आता जे नागानंद नावाचं नाटक आहे, श्रीहर्षांनी नंतर बौद्ध धर्म स्वीकारला होता. तर या बौद्ध धर्मातल्या जातक कथांमधली काही कथा किंवा अवदान कथा ज्याला म्हणतात, अशा काही प्रसिद्ध कथा आहेत. त्यातल्या एका कथेवरती त्याने नाटक लिहिलं. ते नाटक म्हणजे स्वतःचा जीव अर्पण करून सुद्धा दुसऱ्याचा जीव वाचवावा. ही जी पारमिता किंवा बौद्ध तत्वज्ञानातला हा एक जो महत्वाचा विचार आहे, त्या विचारावर आधारित आहे. पण कथा जी आहे ती थोडी हिंदू विचार म्हणजे पौराणिक विचार आणि थोडे बौद्ध विचार अशा संगमातनं ती कथा चाललेली आहे. म्हणजे तिथे शेवटी आशीर्वाद देण्यासाठी देवता जी येते ती अंबिका आहे. अंबिका म्हणजे त्यावेळेला प्रस्थापित होत चाललेली देवी पूजा जी आहे त्याचं मूर्तरूप म्हणून आपल्याला दिसतं. पण विचार जे आहेत ते पूर्णपणे बौद्ध विचार आहेत. त्याच्यानंतर नंतरच्या 11व्या शतकानंतर तर पूर्णपणे बोधप्रद अशी नाटकं निर्माण झाली. त्यामुळे नाटकांचा एक बोधप्रद नाटकं डायडॅक्टिक नाही, पण बोधप्रद नाटकं असा एक वर्ग निर्माण झाला. ज्याच्यामध्ये अनेक मोठ्या पुरुषांच्या कथा सांगितल्या गेल्या. त्याचं एक उदाहरण म्हणजे प्रबोध चंद्रोदय. चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावरती आधारित असं हे नाटक. आणि हे नाटक जरूर वाचावं. पण चैतन्य महाप्रभूंचे जे विचार आहेत ते मुळातनं कळण्यासाठी आपल्याला खूप उपयोग होतो त्याचा. त्यांच्या शिष्याने लिहिलेलंच ते नाटक आहे आणि म्हणजे साधारण आपल्याला 17व्या शतकात त्या नाटकाची रचना झाली असं म्हणता येईल. प्रबोध चंद्रोदय आहे. आणखीन असेच चंद्रोदय वेगळे वेगळे म्हणजे मोठे मोठे जे विचार आहेत विचारवंतांचे त्या व्यक्तीला चंद्र मानून त्यांचा उदय आणि त्यांचं जीवित कार्य सांगणारी अशी नाटकं निर्माण झाली नंतर. नंतर झाली ती कारण त्यावेळेला त्या काळामध्ये असे विचार लोकांच्या समोर जास्तीत जास्त पोहोचण्याची गरज होती. कारण त्यावेळेला आत्यंतिक प्रमाणामध्ये परकीय आक्रमकांची सत्ता होती आणि त्यांना जनमानसाला आधार मिळणं याची खूप गरज होती. म्हणजे गरजेसाठी नाटकाचे उद्देश कसे बदलत गेले हे नाटकाच्या इतिहासातून आपल्याला कळू शकतं. ठीक आहे. नक्कीच. अजून कोणाला काही प्रश्न आहे? विचारू शकता कोणाला असतील प्रश्न तर. बाई आपल्याला चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न आलेला आहे की संवाद सुप्तांचा आणि नाट्यशास्त्र परंपरेचा काही संबंध आहे का? डायरेक्ट असं आपण म्हणू शकणार नाही. पण संवाद सुप्त आणि काय आहे पुढचं नाट्य नाट्यशास्त्र. नाट्यशास्त्राची परंपरा आपण म्हणू शकू ते. असू शकेल. ठामपणाने नाही सांगता येणार. फक्त ठाम विधान नाही करता येणार पण असू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला पुरावे शोधावे लागतील. हम्म. पण अशी कथानकं तर उपलब्ध नाहीयेत संवाद सुक्तांवर आधारित. पण एक महत्वाचं सांगायचं या बाबतीत म्हणजे पुरुरवा उर्वशी संवाद सुक्त जे आहे ते संवाद सुक्त
म्हणजे पुरुरवा आणि उर्वशी यांची सगळ्यात पहिल्यांदा व्यक्त झालेली कथा आहे. तर या कथेमधनं जी व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतात, त्याच्यापेक्षा खूप वेगळी व्यक्तिमत्व आपल्याला विक्रम उर्वशी या नाटकामध्ये मिळतात. व्यक्तिमत्व तीच आहेत. प्रेमकथा, परस्परांवर असलेलं प्रेम एवढा एक समान धागा आहे. पण त्या नाटकामधनं व्यक्त होणारी उर्वशी किंवा पुरुरवा आणि संवाद सुक्तामधनं व्यक्त होणारे, कारण संवाद सुक्त किती जास्तीत जास्त मला वाटतं पुरुरवा उर्वशी संवाद सुक्त मॅक्सिमम, मला नेमका नंबर आठवत नाही, 20 ऋचांचा असेल. त्या 20 किंवा 15 ऋचांमधनं किती कथा उभी राहू शकणार आहे. मग हे तपशील त्याच्यामध्ये कालिदासानी महाभारतातल्या कथेमधनं घेतले, आणखीन कुठल्या इतिहासातनं घेतले असं आपण म्हणू शकतो. पण त्यांनी ज्या हेतूसाठी नाटक लिहिलं, नाटक कसं असावं, नाटकाचे विषय काय असावेत, त्याच्याबद्दल काही संकेतही तेव्हा रूढ होते. भरतांनी तर ते संकेत सांगितले, पण आता भासाच्या आधी भरत होते का भरतांच्या आधी भास होता हे आपण निश्चित नाही सांगू शकत. पण कालिदासानंतर नक्की होता भरताचार्यांच्या. त्या संकेतांप्रमाणे त्यांनी नाट्य निर्मिती केली असू शकेल. तरीही ज्या कथा प्रसिद्ध होत्या, त्या ज्या प्रसिद्ध कथा आहेत, त्याला त्यांनी स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या हुशारीने जे काही रूप दिलं, त्याचं प्रेझेंटेबल झालं ते नाटक. नुसतं प्रेझेंटेबल झालं नाही, तर ते आकर्षक झालं आणि लोकानुरंजन जे काही आहे, भिन्न रुचेर जनस्य बहुधा, समाराधन जे होतं लोकांचं, ते साध्य करण्यामध्ये तो उद्देश त्याला चांगल्या पद्धतीने साध्य करता आला. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मानसी फडके, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. नमस्ते ताई. हा जो श्लोक आहे जग्राहं पाठ्य ऋग्वेदात, ह्याचा जो शेवटचा चरण आहे की अथर्व वेदातून रस घेण्यात आला, तर त्याच्याविषयी थोडंसं बोलायचं सांगणार काय? त्याच्याविषयी बोलायचं राहिलं, उद्याला आपण त्याच्यापासून सुरुवात करू, कारण थोडस सविस्तर बोलावं लागेल त्याच्याबद्दल. बरं, यू ठीक आहे. ब्रॉट टू माय नोटीस ना, हो कारण विषयाच्या ह्याच्यामध्ये तो राहिला बोलायचा. हो हो मी लक्षात ठेवते, उद्याला पहिल्यांदा तेच बोलू. हो, चालेल. थँक्यू. वेलकम. अजून आहेत कोणाचे काही प्रश्न? कोणाला काही बोलायचंय? हा. आपल्याला एक प्रश्न अजून एक आलेला आहे. भरतांच्या आधी काही नाट्यशास्त्र परंपरा आहेत असा संदर्भ नाट्यशास्त्रात दिसतो का? सहसा आधीची परंपरा आहे असा संदर्भ म्हणजे व्यक्तीच्या निर्देशाने किंवा कुठे दिसत नाही, पण आधीचे जे त्यांनी श्लोक उद्धृत केलेले आहेत त्याच्यावरनं थोडीशी वेगळी विचार करणारी मंडळी होती किंवा वेगळी परंपरा होती असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये. आणि काही वेळेला असं दिसतं आपल्याला की अध्यायांमध्ये काही श्लोक असे आढळतात की जे त्या विषयाशी निगडीत नाहीयेत. म्हणजे या संहितीकरणावरती सुद्धा कोणाचा तरी हात चाललेला आहे असं दिसून येतं. पण हे जे श्लोक आहेत महत्वाचे, आर्या श्लोकांमध्ये आहेत किंवा गीतीमध्ये आहेत किंवा अनुवंश्य श्लोक त्याला म्हटलेले आहे, अत्रानुवंश्य. अनुवंश्य म्हणजे काय, जे काही वंश परंपरागत आलेले श्लोक आहेत, वंशाला अनुसरून असणारे. पण असे काही वंश असू शकतात, पण तिथे नावं कुणाची येत नाहीत दुर्दैवाने. फक्त भरतांची म्हणजे देवांची आधी जी परंपरा आहे भरताचार्यांची, यांचा संदर्भ कालिदासाच्या विक्रमोर्वशीय नाटकात येतो की भरत मुनींनीच नाटक लिहिलं, त्याचा प्रयोग देवांसमोर झाला, उर्वशीने अभिनय केला होता आणि कृष्ण आणि रुक्मिणी मला वाटतं यांच्या विवाहाचा किंवा यांच्या प्रेमविषय असलेलं ते नाटक होतं आणि उर्वशी नाव घ्यायला चुकले. पुरुषोत्तमे इति वक्तव्य पुरुरवसी इति उक्तमतया असा संदर्भ येतो आणि म्हणून तिला शाप मिळतो आणि तिला पृथ्वीवर यावं लागतं. तर हा संदर्भ आपल्याला मिळतो, पण नावं मिळत नाही. नटसूत्र हम्म. नटसूत्र असा उल्लेख आहे, ते सूत्र मला नीट बघावं लागेल.
पण भिक्षू नट सूत्रयो हो अशातली काहीतरी त्याने एक प्रक्रिया सांगितली व्याकरणाची. मला जमलं तर मी उद्या बघून सांगते. अजून एक आपल्याला प्रश्न दिसतो. नाट्यशास्त्राचं पहिलं हस्तलिखित कधी मिळालं? त्याच्यासाठी हस्तलिखित त्याची पहिली एडिशन कधी आली ते मी सांगू शकते. हस्तलिखित आणि त्याचा काळ थोडे तपशिलात आपल्याला जावं लागेल. पण सगळ्यात पहिली आवृत्ती 1800 सगळ्यात पहिली आवृत्ती 1894 साली निर्णयसागर एडिशनने काढली. निर्णयसागर प्रेस मुंबईची त्यांनी काढली एडिशन. त्याच्यानंतर वेगळे पाठभेद असलेली आणि अधिक किंवा कमी श्लोक असलेलं अध्यायांप्रमाणे दुसरी आवृत्ती काढली चौखांबाने. आणि गायकवाड ओरिएंटल सिरीज जी आहे बडोद्याची, जिथे ज्यांनी त्याला क्रिटिकल एडिशन म्हणतात, संशोधन करून वेगळ्या हस्तलिखित तपासून जी संहिता तयार केली जाते, अशी संहिता नाट्यशास्त्राची 1926 पासून सुरुवात झाली आणि 1954 ला ती संपली. 5 भागांमध्ये ते आहे, 4 खंड. आणि त्याचं वैशिष्ट्य तर ही जी आवृत्ती आहे, ही जी एडिशन आहे, त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला हस्तलिखितांबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. भरतनाट्य शास्त्रानुसार शास्त्रशुद्धाचे पहिलं नाटक. कालिदास आणि इतर जे काही कवी आहेत, तरीही आपल्याला थोडासा फरक आढळतो. कारण भरतानी जे काही नाट्यशास्त्राचे संकेत सांगितले, वेगळे प्रकार सांगितले, नाटकच 10 प्रकारचे असू शकतात असं सांगितलं. शेवटी काही भरतानी हे नियम नाही सांगितले. अगदी रिजनरेटिव्ह त्याला बेतूनच तसंच नाटक केलं पाहिजे असं नसतं. त्याच्या काळात जी उपलब्ध नाटकं होती त्याप्रमाणे आणि त्याचं विश्लेषणही त्याने सादर केलं असावं. आणि असं करत असताना नंतरची काही नाटकं बेतशीर झाली. पण पहिला प्रयोग असा कोणी केला हे आपण आता सांगू शकत नाही, कारण नाट्यशास्त्रामध्येच इतर काही नाटकांचे संदर्भ येतात. डिमाचे प्रकार सांगत असताना किंवा प्रकरणाचे प्रकार सांगत असताना काही संदर्भ येतात, म्हणजे नाटकात उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे पहिला नेमका भरतनाट्यशास्त्राप्रमाणे प्रयोग कधी झाला हे ठामपणाने आपण नाही सांगू शकणार. फक्त आपण असं म्हणू शकतो की विजया मेहतांनी मुद्रा राक्षसचा प्रयोग, संस्कृत नाटकाचा प्रयोग भरतनाट्यशास्त्राच्या संकेतानुसार केलेला होता. तेज त्यांनी त्याप्रमाणे निर्माण करून तसंच संपूर्ण प्रयोग केला होता. तुम्हाला कोणालाही हे माहिती नसेल, कारण मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये होते त्यावेळेला हे प्रयोग झाले 76-77च्या सुमाराला. अजून आपल्याला प्रश्न आहे की संपूर्ण नाट्यशास्त्राचे मराठी भाषांतर उपलब्ध आहे का आपल्याला? आहे. एकतर गोदावरी केतकरांनी भरतमुनीचे नाट्यशास्त्र म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात प्रत्येक चॅप्टर मध्ये म्हणजे श्लोकानुरूप नाट्य भाषांतर आता येतंय. 2 भाषांतर येत आहेत. पण गोदावरी केतकरांनी संपूर्ण दिलेलं आहे. प्रत्येक अध्यायानुसार प्रत्येक अध्यायाचं विषय काय आहे ते हिंदीतही आहे, मराठीतही आहे. त्याच्यानंतर आपले संगीत तारळेकर त्यांनी आणि त्यांच्या मिसेसनी म्हणजे नलिनी तारळेकर त्यांनी नाट्यशास्त्रावरती मराठीतनं लिहिलेलं आहे. आणि गोके भटांनी नाट्यशास्त्राबद्दल आणि एकूण नाट्यांबद्दलच मराठीतनं खूप लिखाण केलेलं आहे. ते जरूर वाचा. अत्यंत काय म्हणतात आकर्षक अशी त्यांची पुस्तकं आहेत. भासाच्या एकांकिका, शोकात्मिका. नाट्यशास्त्रावरील समीक्षात्मक ग्रंथ कोणते आहेत? नाट्यशास्त्र समीक्षात्मक म्हणजे नेमकं काय म्हणायचं ते मला आता कळत नाहीये.
पण नाट्यशास्त्राचे क्रिटिकल एडिशन तर आहेच आहे आणि नाट्यशास्त्राचे नाट्यशास्त्राचे वेगळे वेगळे पैलू जे आहेत त्याच्यावरती इंग्लिशमध्ये आणि हिंदी मराठीमध्ये खूप लिखाण झाले. त्यातला एबी कीट्सचा ग्रंथ तर खूप महत्वाचा आहे इंग्लिशमध्ये. इंडियन थिएटर म्हणूनच त्याचा ग्रंथ आहे. नाट्यशास्त्रावरती आणखीन रसाध्यायावरती लिहिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रापम कंगले प्राध्यापक होते मुंबईचे. त्यांनी नाट्यशास्त्रातले जे महत्वाचे अध्याय आहेत रसाध्याय 6वा 7वा अध्याय त्याचं रसभाव विचार म्हणून मराठीत भाषांतर आणि अभिनवाच्या टीकेचं पण भाषांतर त्याच्यात आहे. दशरूपक विधान म्हणजे 10 प्रकारचे 10 नाटकं जी भरताने सांगितले 10 प्रकार दशरूपकावरचा अध्याय आहे 20 ते 22 मला वाटतं. हे दशरूपक विधानावरती पण त्यांनी भाषांतर आणि सटीक भाषांतर केलेलं आहे. हे ग्रंथ तर म्हणजे मास्टर पीसेस होते असं म्हणता येईल. आणि मनमोहन घोष म्हणून त्यांनी पण एक आवृत्ती काढली. इंग्रजीमध्ये भाषांतर केलं आणि त्यांच्या नोट्स या खूप महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरतनाट्य मंजरी. भट सर आम्ही त्यांना म्हणतो म्हणजे गोके भट, प्रोफेसर गोके भट त्यांनी नाट्यशास्त्राचं रीडर ऍज सच असं पुस्तक तयार केलंय. प्रत्येक अध्यायातले महत्वाचे जे श्लोक आहेत ते घेऊन त्याचं इंग्रजी भाषांतर दिलेलं आहे आणि त्याची जी प्रस्तावना आहे ती खूप सुंदर आणि खूप महत्वाची प्रस्तावना आहे. सगळ्यांनी जसं मिळेल आणि जेव्हा मिळेल तेव्हा हे पुस्तक जरूर पहा. आता मराठीमध्ये प्राध्यापक सरोज देशपांडे भाषांतर करतायत आणि मुंबईच्या नृत्यांगना साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉक्टर संध्या पुरेच्या त्याही मराठीमध्ये भाषांतर करतायत. त्यांचे 2 भाग तर मी बघितलेलेच आहेत. तिसराही भाग पूर्ण झाला असेल तर हे जरूर बघा. मराठीत श्लोक आणि खाली मराठी भाषांतर असं त्याचं स्वरूप आहे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? आपण एक प्रश्न घेऊयात आणि मग थांबूयात आपण. कोणाचे असतील प्रश्न तर? धन्यवाद श्रुती. तुम्हाला अनम्यूट केलंय श्रुती. श्रुती बोल. धन्यवाद. नमस्कार बाई. नमस्कार. नमस्कार बाई. इथे खरं तर नाट्यशास्त्राचं हे जे आपल्या व्याख्यानातून समाराधन होत आहे ते खूपच आनंददायी आहे. आणि आम्हाला एम ला असताना डेक्कन कॉलेजमध्ये तुमच्याकडून जे जे ऐकायला मिळालं तेव्हा प्रत्येक वेळेस अशी अनुभूती यायची की आम्ही लेखणी ठेवायचो, कागद ठेवायचो आणि मनात साठवायचो. तर अनुभूती परत एकदा येत आहे. त्यामुळे आयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि बाई खूप खूप धन्यवाद आणि परत एकदा नमस्कार. धन्यवाद. सगळं रेकॉर्ड करून घे नाहीतर मुग्धा करेल आणि आपण नंतर ते सगळं एकत्र करू. म्हणजे आता लेखणी ठेवायची का बाईंकडे बघायचं का ऐकायचं असं नको. फक्त दृश्य आणि श्रव्य होईल म्हणजे मग ते नाही का. पण मी नाटक नाही करणार आहे. ओके. नक्कीच. थांबूयात का मग बाई आपण आता? नक्की जरूर थांबूया. चालेल. सगळ्यांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि बाई तुमचेही धन्यवाद की तुम्ही व्याख्यान द्यायला तयार झालात. ठीक आहे. मलाच धन्यवाद. चालेल. आणि जे अपरिचित असे अनेक श्रोते मला मिळाले, काही बघायला काही नुसते नावांनी कळले, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. असाच प्रतिसाद मिळू देत म्हणजे मलाही जरा हुरूप येतो ना बोलायला. आणि आमच्या मुली तर करतातच सगळं, प्लॅटफॉर्म देतातच आहेत. आता मोठ्या झाल्यात ना मुली, त्यांचं खूप कौतुक सगळ्यांचं. धन्यवाद बाई. चालेल मग आपण थांबूयात आणि आपण उद्या परत भेटूयात संध्याकाळी 6:30 वाजता इथेच. नक्कीच केतन सर की आपण उद्या प्रश्नांपासून सुरुवात करूयात.
चालेल. ओके. असा एक राहिलेला विषय नाही का? हो, नक्कीच, नक्कीच. चालेल मग थांबूयात. थांबवते मीटिंग.